महाराष्ट्राचा महासंग्राममध्ये आज आपण आहोत खामगाव विधानसभा मतदारसंघात, जेथे महाविकास आघाडीचे उमेदवार राणा दिलीप कुमार सानंदा या ठिकाणी आहेत आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार कसा सुरू आहे त्याबद्दल आपण जनतेतून या ठिकाणी जे आहे मत जाणून घेणार आहोत. भाऊ, काय सांगाल? मतदारसंघामध्ये आपण फिरत आहात, कसा जनतेतून प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? एकंदर अशी परिस्थिती आहे की सध्याचं जे राज्याचं राजकीय वातावरण आहे याने जनता त्रस्त झालेली आहे आणि ज्या प्रकारे जातीयवाद, धार्मिक मतभेद ज्या पद्धतीने या राज्यामध्ये आणि पक्षापक्षांमध्ये फूट, घराण्यांमध्ये फूट ही जनतेला आवडलेली नाही आणि त्याची चीड जनतेने लोकसभेमध्ये सुद्धा दाखवलेली आहे आणि त्यापेक्षा प्रचंड चीड यावेळी विधानसभेमध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे किती लाडकी बहीण योजना आणली, काही आणली, तरी त्याचा फार फायदा होईल असं वाटत नाही. जनतेमध्ये उलट अशी चर्चा आहे की आजपर्यंत कुठल्याही सरकारने नाही, परंतु या सरकारने सरकारच्या पैशाने जनतेची मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला, ही जनतेमध्ये चीड आहे. आणि शेवटी आज ही योजना जरी असली, त्यांना वाटत असलं तरी अनेक योजना काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मागच्या 40-50 वर्षापासून सामान्य जनतेसाठी चालू आहे, ज्याच्यामध्ये महिला आहेत, निराधार महिला आहेत, सगळ्यांना अनेक प्रकारच्या योजना चालू आहेत. त्याच्यामुळे अशा भूलथापांना लगेच महिला बळी पडतील किंवा जनता बळी पडेल अशी काही परिस्थिती मतदारसंघामध्ये नाही. परंतु उलट सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव आणि वाढलेली महागाई याची चीड जनतेमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. सातत्यानं मागच्या सरकारकडून असं सांगण्यात येत आहे की मोठ्या कोट्यवधी रुपयाचे जे काही कामं जे आहेत ते करण्यात आलेले आहे आणि ते कामं जे आहे ते त्यांना यावेळेला महायुतीला तारतील असं ते बोलतायत. यावेळेच्या कामांचे जर तुम्ही सगळे रेट्स बघितले तर तुम्ही बघाल की मागचे कधी नव्हे इतका प्रचंड भ्रष्टाचार या कामांमध्ये झालेला आहे. CSR रेट कुठे आहेत? एखाद्या रस्त्यावर, चांगल्या रस्त्यावर पुन्हा रस्ता बनवण्याचं कारण कळून येत नाही, अशा अनेक ठिकाणी प्रसंग दिसून येत आहेत. सगळीकडे जिथं गरज नाही तिथं सिमेंटचे रस्ते बनवले जात आहे. कोट्यावधी रुपये जर खर्च झाले तर त्या गावामध्ये, आमच्या खामगावमध्ये फिरा, विकास कुठे दिसून येतो? मग एवढ्या कोटी रुपये गेले कुठे? हा जनतेला प्रश्न आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यामध्ये दिसून येत आहे. निश्चितच या ठिकाणी जे आहे अजून बरेचसे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. वो, काय सांगाल? काय वाटते तुम्हाला या सरकारच्या कार्यकाळामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळालाय का? बेरोजगाराच्या हाताला काम मिळालंय का? काय बोला? या महायुतीच्या सरकारमध्ये सर्वात जास्त बेरोजगारी या महाराष्ट्रात झालेली आहे. कारण की किती लाखो रुपयाचे उद्योगधंदे यांनी महाराष्ट्रातून पळवून गुजरातला नेले, त्यामुळे इथं बेरोजगारी वाढणार इथं शंकाच नाही आहे. आणि महाराष्ट्रात राहून जर गुजरातमध्ये जाणारे प्रकल्प हे रोखू शकत नाही, ते महाराष्ट्राचा फायदा काय करतील? जे महाराष्ट्राची आन बान शान छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची शान नव्हे तर देशाची शान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा डंका विदेशात सुद्धा आहे, अशा महाराजांच्या, आमची शान असलेल्या महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा हे भ्रष्टाचार करतात. याच्यापेक्षा निचंक सरकार आजपर्यंत भारतात झालेलं नाही. आपण बोलताय की भ्रष्टाचार झाला, परंतु कामही तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले दिसत आहेत. काही हे कामाच्या माग तुम्हाला वाटतंय का त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला? तुम्ही जे बोलताय ते छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा 6 महिन्यात पडणं हा भ्रष्टाचार नाही का? जो पुतळा तुम्ही उभा केला, ज्या महाराष्ट्राची शान आहे, तो त्यात 6 महिन्यात जर ते काम म्हणजे पुतळा पडला, ते भ्रष्टाचार नाही आहे का? आपोआप पडला का तो? ते म्हणतायत की हवेच्या दाबामुळे तो पडलाय. आपल्या भारत देशात इंजिनियर आहेत, ते सारा विचार करून, जशी आपण रेल्वे बनवतो तर त्याचं ते रेल्वेचं वजन, ते रुळाचं एंट्री आपण सारा विचार करून बनवतो ना. छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा या इंजिनियर लोकांनी बनवला ना, त्यांना तर सगळं विचार करूनच बनवला असेल ना, हवा, वारा, पाणी, पाऊस. तर त्यावेळेस कुठे गेले होते इंजिनियर? म्हणजे कामच निश्चित होतं म्हणूनच पडला ना. निश्चितच आणखी एक प्रश्न असा आहे की शासन म्हणताय आम्ही शेतकऱ्यांच्या पीक विम्याची जी रक्कम होती, नुकसानग्रस्तांची जी रक्कम आहे ती दिली, लाडकी बहीण योजना दिली, सोबतच कामगार योजनेच्या मार्फत किचन किट असेल, पेटी असेल, असे बऱ्याचशा योजना सुरू केल्या आणि त्या योजनांच्या भरवशावर आणि विकास कामाच्या भरवशावर आम्हाला पुन्हा एकदा जनता संधी देईल असं ते म्हणताय.
हे त्यांचं जे म्हणणं आहे सपशेल खोटं आहे. मी स्वतः शेतकरी आहे. माझ्या जो मागे आपला विम्याचा जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये ते लोक माझ्या शेतात आले, सर्वेत माझं नाव गेलं, मला एकही रुपया मिळाला नाही. आताही त्या नापिकीचे जे पैसे जमा झालेले आहेत माझ्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही. मी तुम्हाला बँक खातं माझं आणून दाखवू शकतो. जे सांगतात 10 जणांना देतात, बाकीच्यांना सोडून देतात. याचं उदाहरण म्हणजे तुमच्या जो आमच्या खामगावमध्ये तर त्यांचे लाईव्ह आहेत. जे माननीय मंत्री कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांच्या कॅबिनमध्ये आमच्या खामगाव या बुलढाणा जिल्ह्यातले 7ही आमदारांनी मिटिंग घेऊन ते जाहीर केलं होतं. त्याचा एकही रुपया आजपर्यंत कोणाला मिळाला असेल तर सांगून द्या. जर ते स्वतः आमदार त्याचे पुरावे आहेत, त्याची क्लिप आमच्या जो आहे, पण कोणाला मिळाला पैसा सांगा मग. ते शेतकऱ्यांच्या ज्या पीक विम्याची रक्कम आहे ती मिळाली नसल्याचं बोललं जात आहे. आणखीन शेतकरी आहेत, काय सांगाल, तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली का? अजिबात नाही. हे दुसऱ्या तालुक्यातले आहेत, मी दुसऱ्या तालुक्यातला. मी पौर्जिरा गावचा रहिवासी आहे, ब्रह्मानंद पारसकर. तर हे यांच्या गावाला मिळालं नाही, आमच्या गावाला मिळालं नाही. आणि हे म्हणतात की बा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्ज माफी करू. याच्या अगोदर काय ओवीसीचं सरकार होतं, सरकार यांचं होतं. हे या बुलथाप्याला आम्ही आता बळी पडणार नाही. शेतकऱ्याला यांनी मातीत घातलं, आम्ही यांना मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. हे आमचे ध्येय आहे. उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्हाला माहित बी नव्हतं की आम्हाला कर्जमाफी झाली. हे पूर्ण कर्जमाफी झाली. आम्हाला माहित बी नव्हतं की बा आम्ही झोपेलो होतो कर्जमाफी झाली. सकाळी उठल्यानंतर हे तर 2 महिने आम्हाला रांगा लावल्या. हा कागद आणा, तो आणा, बायकोले आणा, अंगठा द्या, तुमचा अंगठा येत नाही. हे असे कुठे धंदे असतात काय? सरसकट कर्जमाफी ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यावेळेस झाली. हो झाली. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला होता, भाव मिळाला ना. आता कापसाला 12,000 होता, सोयाबीनला 8,000 होता. आता काय भाव? आता कापसाला 6,000 आहे आणि सोयाबीनला 3200 पासून तर 2200 पर्यंत आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला आता भाव नाही. शेतकऱ्याला मातीतच घातलं यांना. भाव नाही. युवक देखील आहेत, त्यांचे काय प्रश्न इथले आपण जाणून घेऊया. आपल्या मतदारसंघामध्ये काही युवकांसाठी उद्योगधंदे, काही व्यवसाय सुरू झालेत का आणि युवकांच्या हाताला काम मिळाले का? या खामगाव ही आपली एक मोठी इंडस्ट्री एरिया आहे. खामगावमध्ये इथं मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. MIDC आपली हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, विकमसी आहे. पण यांचं सरकार आलं तेव्हापासून इथं एकही उद्योग आणि रोजगाराची संधी युवकांना अजिबातही नाही मिळाल्याच नाही. बऱ्याच वेळा त्यांना निवेदन त्यांनी ते फक्त त्यांची जे डॉक्युमेंटरी कागदोपत्री जे प्रशिक्षण आहे, युवा वर्गाचे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आहे, हे फक्त कागदोपत्री राबवले. त्याचा कुठेही आम्हाला उपयोग झाला नाही. आम्ही आजही त्यांच्याकडे बऱ्याच वेळा निवेदन दिलंय रोजगाराच्यासाठी, पण अजूनपर्यंत त्यांचा काही रिस्पॉन्स नाही. आता काय वाटतं तुम्हाला बदल होईल? 100% निश्चित बदल होईल. मी सध्या ग्रामीण भागातून आहे. ग्रामीण भागाचा आणि विशेष म्हणजे शेतकरी पुत्र आहे. शेतकऱ्यांचा आज 70% आपला कृषीप्रधान देश असल्यानं 70% शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्ग जर नाराज आहे तर पूर्ण भारतच नाराज आहे असं मी गृहीत धरतो. म्हणजे सर्वच नाराज आहेत या सरकारवर. निश्चितच शेतकऱ्यांचे प्रश्न देखील तसेच आहेत आणि बेरोजगार युवकांना देखील रोजगार नाही. आणखीन काही नागरिक आपल्या सोबत आहेत. भाऊ, काय सांगाल, तुम्ही युवक आहात, युवकांच्या हाताला काम मिळालंय का आणि ज्या योजना ज्या सरकारनं सुरू केल्या त्या योजनांचा काय परिणाम या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होईल? सर्वात पहिले युवकांचा प्रश्न घेतो मी. जेवढे पण उद्योगधंदे महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे सरकारांनी जे सँक्शन करून आणले होते तेवढे धंदे यांनी फक्त गुजरातला पळवण्याचं काम केलं. मोठमोठे वॉक्सवॅगन सारखे मोठमोठे प्रकल्प हे गुजरातला नेऊन म्हणजे महाराष्ट्रातल्या युवकांना यांनी देशोधडीला लावलं. त्यांना अवैध धंद्यांमध्ये गुंतवून टाकलं. वरली, सट्टा, मटका या सगळ्या धंद्यांमध्ये गुंतवून टाकलं आणि त्यांच्यासाठी नवीन काही असे उद्योगधंदे जे उद्धव साहेबांनी जे सँक्शन करून आणले होते ते सगळं गुजरातला पळवून महाराष्ट्रासहित म्हणजे त्या युवकाच्या पूर्ण परिवाराला यांनी संपवण्याचं काम केलं. ते म्हणतायत की मागच्या काळामध्ये युवकांना पोलीस भरती असेल, ह्या पोलीस भरतीची काढण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात
आणि युवकांच्या हातालाही काम दिलं, स्किल डेव्हलपमेंट असेल त्या माध्यमातून कामं दिली किंवा उद्योग उभं करण्यासाठी त्यांच्यात स्किल डेव्हलप करण्यात आली. असं असताना देखील तुम्हाला वाटते का यावेळेस पुन्हा महायुतीला या ठिकाणी जनता स्वीकारेल? हे लोक फक्त युवकांचं नाव घेऊन त्यांना धर्माचा म्हणजे एक हे दाखवून हवा करून धर्माच्या नावावर त्यांच्याकडून मतं घ्यायचे, त्यांना आक्रमक करायचं, त्यांना एका धर्माच्या मुलांना दुसऱ्या धर्माशी लढवायचं आणि त्यांच्या आक्रमकतेचा फायदा घेऊन मतं आपल्या पेटीत पाडून घ्यायचे. फक्त एवढंच काम भाजपाला या 7.5 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात जमलेलं आहे. बाकी यांनी कोणतंही असं शाश्वत काम एक पण युवकांसाठी तयार केलेलं नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रभर हीच परिस्थिती आहे. आज युवक खूप आक्रोशित आहे, युवक रस्त्यावर उतरलेला आहे आणि युवक यांना येणाऱ्या विधानसभा च्या निवडणुकीत यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. युवक यांच्या प्रचंड विरोधात आहे. हे 100% म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. खामगाव विधानसभात बदल होईल काय? 100% खामगाव विधानसभेत युवक, शेतकरी, शेतमजूर, अजून महिला या पूर्ण ताकदनिशी सानंदा साहेबांच्या पाठीशी आहे. सानंदा साहेब हे कमीत कमी मी म्हणतो 25,000 मतांनी खामगाव मतदारसंघातून निवडून येतील. हे आमची या ठिकाणी जे आहे राणा दिलीप कुमार सानंदा हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि ते या वेळेला निश्चित निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. आणखीन काही प्रश्न आपल्याकडे आहेत. काय सांगाल काका, तुम्हाला वाटतंय का यावेळेस युती सरकारच्या या सर्व काही योजना ज्या आहेत त्या योजना समोर घेऊन ते मैदानात उतरलेले आहेत, आम्ही कामं केली आहेत, कोट्यावधी रुपयाची कामं केली आहेत, जनता त्यांना पुन्हा संधी देईल का? पहिलं एक लक्षात घ्या, जनतेला कोणी येडं आणि खुळं समजू नये. त्यात ही महाराष्ट्राची जनता आहे. या 6 महिन्यात योजना आणल्या, इतके वर्ष राज्य केलं. अगोदरही फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा युवक बेकार नव्हता का? या 6 महिन्यात आपली विधानसभा जाते, लोकसभा गेली, हे दिसलं म्हणून एक एक योजना आणल्या. आणि कौशल्य विकास काय आहे? 6 महिन्यासाठी लगेच कौशल्य होऊन जाईल त्याच्यामध्ये, त्याला कुठं नोकरी भेटून जाईल. हे तर खोटं आमिष आहे, त्याला बेकार करायचं काम आहे. तो जिथं नोकरी करू राहिला सोडून तिथं जाऊ राहिला, त्याला कळून नाही राहिलं. 6 महिन्यांनी जी नोकरी आधी होती ती त्याला भेटून नाही राहिली आणि तो बेकार होऊन राहिला. म्हणजे कौशल्याच्या नावावरती अजून युवकाला बेकार करून राहिले. एवढा युवक खोळा नाही आहे. त्याला रिस्पॉन्स किती आहे हे तुम्ही पहा. योजना जाहीर करणं सोपं, त्याच्यात किती लोक इन्व्हॉल्व झाले, किती लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला, का नाही घेतला? कारण लोकांना कळतं एवढी खुळी जनता नाही आहे. जितक्या काही योजना आणल्या या 4-6 महिन्यामध्ये त्यांना दिसल्या, मग आधी का नाही दिसल्या? निश्चितच मागील 4-6 महिन्यामध्येच या योजना आणल्या असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी दिसणार नाही आणि जनता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे या ठिकाणी उभे राहणार असून त्यांचे हात बळकट करणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा, खामगाव.